6 नंतर ती मॅच लागली होती सेकंड इनिंगची. चला वळूयात मॅच कडे. बॉल पोचवा मैदानामध्ये, चेंडू पोचवा. 4 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती प्रितेश पाटील, आजचा दिवसातील हिरो. प्रितेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं घेऊन. बॅटिंग सायन्स वरती प्रणव. पहिला बॉल राईज झाला आणि त्यानंतर प्रणव म्हणतात की जास्त बाउन्स आहे की काय, आणि अंपायर्स देखील म्हटले की 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्स पहिलाच बॉल वरती प्रितेशने खर्च केलाय. चेहऱ्यावरती तो हसू दिसतोय प्रितेशच्या. हा बॅटल देखील चांगला आहे, जसं की मागच्या मॅच मध्ये बॅटल होतं. आता देखील प्रितेश चॅलेंज करतोय प्रणवला. पुढचा बॉल इथे पहा, गॅप मध्ये खेळलेत आणि त्यानंतर धावा फळकावरती 4 चौकार. बॉलचा उपयोग केला. त्यानंतर प्रणवला ठाऊक होतं की आता जास्त बाउन्सर चेंडू येणार नाही, कारण की 1 फॉर दी ओव्हर आधीच संपारने म्हटलाय. सो प्रणवला आता एक एक्सपेक्ट केलं होतं की एकतर बॉल गुडलेन स्पॉट वरती, एकतर मग पुढे. ह्या दोनच गोष्टी होतील, पण बाउन्सर नाही येणार. आणि धाव फळकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धाव फळकावरती धावा आहेत. चांगला स्टार्ट मिळालाय. बॉल तयार. सॉफ्ट हँडलने खेळून काढायचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट आणि अंपास फिंगर्स अप. फलंदाज बाद. विकेट मिळतोय रनआउटच्या माध्यमातून. प्रितेश विकेट इकडे नव्हे तर मग रनआउटच्या माध्यमातून तरी घेतोय, पण प्रितेश काहीतरी चांगलंच करतोय, तेच पाहायला मिळालं. फलंदाज बाद. धक्का मिळताना पलटवार.
फ्लेक्स पाहतोय हेवी स्पोर्ट्स मध्ये टी शर्ट ट्रॅक पॅन्ट संपूर्ण ड्रेस प्रिंटिंग करून मिळतील. त्याचबरोबर टेनिस बॅट रबर बॅट बॉल शूज योग्य दरामध्ये मिळतील आणि तुम्हाला सुंदर क्वालिटीचे टी शर्ट्स जर हवे असतील तर एव्ही स्पोर्ट्स सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही सचिन भोईर यांच्यासोबत देखील कॉन्टॅक्ट करू शकता. चला थोडा वेळ वाचवा कारण की सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग देखील करायचं आहे. क्लायमॅटिक कंडिशन्स चेंज होत आहेत त्यामुळे विनंती करतोय आवाज बिनारला की आपण थोडा घाई करायचा प्रयत्न करा. 10 धावा फलकावर पुन्हा एकदा टॉपेज लागली हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले. विकेट मिळेल विकेट मिळतोय आणि प्रणव भोईर माघारी परतेल. आता आणि विकेट नंतर आता 10 वरती 2 अशी परिस्थिती पाहतोय. पहिले 3 बॉल मी तर म्हणेन की पहिले 3 चेंडू जे आहेत ते आवाज भिनारचा पक्षामध्ये आणि त्यानंतर येणारे पुढचे 2 चेंडू पुन्हा एकदा आवाज भिनारचा. थोडा आवाज कमी करायचा प्रयत्न केलाय पण थांबणार नाहीयेत ते हे ठाऊक आहे. आणि मी तर म्हणेन की ज्या पद्धतीने आवाज भिनारचा आज खेळ राहिलाय त्यांनी 4 षटकांमध्ये ऍटलीस्ट 40 धावा जरी बनवला तरी पण त्यांची बॉलिंग अटॅक त्यांची सर्वात मोठी जमाची बाजू त्यांची ही ताकद सकाळच्या दिवसामध्ये त्यांनी महापोलीस सारख्या बलाढ्य संघाला 39 वरती ते देखील 5 षटकांमध्ये थांबवलं. 30 चेंडूमध्ये 39 त्यांनी होऊन दिलं नाही. त्यामुळे या सेकंड इनिंग मध्ये जेव्हा उत्तरार्ध असेल क्लायमॅटिक कंडिशन्स देखील चेंज होतील आणि अशा कंडिशन्स मध्ये तर मग आणखी बेधडक होतील. पुन्हा पाहत आलेत अपील जोरदार पण त्यानंतर पंचांचा इशारा येतोय की बॅट इन्व्हॉल्व तिकडे होती आणि बॅटची कडा लागली आणि त्याच्याचमुळे पहिलं सक्सेसफुल षटक एक सिक्सर चौकार येऊन देखील 11 वरती प्रितेश पाटीलने आपलं षटक समाप्त केलं आणि 2 विकेटच्या नुकसानवरती 11 वरती 2 अशी परिस्थिती पाहतोय आपण. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस वीरतानाजी दापोडे आवाज बिनार आपण चर्चा करत होतो एव्ही स्पोर्ट्सची त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता बॅट देखील स्पॉन्सर झालेली आहे. बेस्ट बॅट्समन साठी ती बॅट आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आणि ब्रँड अँबॅसेडर सचिन भोईर देखील आहेत. कोणत्याही प्रकारचा कोणते इक्विपमेंट बॅट्स तुम्हाला हव्या असतील टी शर्ट प्रिंट करायचे असतील सचिन सोबत देखील कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. हा पहा सचिन भोईरला आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय त्याच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जास्त डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही सचिन सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. दीनानाथ आलेत आता षटक क्रमांक 2 घेऊन बाहेर निघणारा हा बॉल अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा 12 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. पिनार संघ जिथे बॅटिंग करतायत वीर तानाजी दापोडेच्या अगेन्स्ट. हवेमध्ये पुल करायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक थोडा दूर त्याच्यापासून बॉल आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धावा बनवला गेला. 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीने 14 आकड्यावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 14 वरती 2. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला होता. यस्टनच्या अगदी जवळला बॉल निघून गेला. एक धाव तर फलकावरती बनवली जाते. पाठची कडा लागलेली आणि त्यानंतर एक धाव फलकावरती आणि एका धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला 15 आकड्यावरती वाईड डबल आणि त्यानंतर एक सिंगल. एकंदरीत 2 चेंडू फेकून झाले. दीनानाथ बॉलिंग करतात. पहिलं प्रितेश पाटीलचं षटक. आता दीनानाथ षटक क्रमांक 2 मध्ये थोडासा बॉलिंग लाईनअप मध्ये चेंजेस केलेत दापोडे संघाने. थोड्याच वेळामध्ये आपण लॉट्स देखील टाकणार आहोत. उद्याचे लॉट्स आहेत. सेमीफायनल नंबर 1 सेमीफायनल नंबर 2 कोणती असेल ते लॉट्स आहेत. 4 चिठ्ठींमध्ये नाव. एका बाजूने जय बजरंग गोरसई ब, दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर
टेंबवली संघ, तिसऱ्या शिट्टीमध्ये विजेता संघ आणि चौथ्या शिट्टीमध्ये रिहान गावदेवी स्पोर्ट्स दिवे संघ असेल. जॉय, विहान, गावदेवी स्पोर्ट्स दिवे अशी 4 नावं असतील. पुल करायचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे उंचीवरती, एका हाताने अटेम्प्ट केलं तिकडे पण दूर होता बॉल त्याच्यापासून. थोडा लेट स्टार्ट झाला आणि त्याच्याचमुळे धावफलकावरती पुन्हा धावा बनवल्या जातील त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा थोड्या कमी दिसत आहेत. धावफलकावरती आतापर्यंत 17 धावा, 4 चेंडूंचा खेळ, एका हाताने अटेम्प्ट केला होता कारण की दूर होता. 17 वरती 2 अशी परिस्थिती आहे. 35-40 ऍटलिस्ट. बाहेर बाहेर निघणारा हा बॉल, अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आणि या 19-18 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला वाईडच्या स्वरूपामध्ये. 10.80चा करंट रन रेट आहे. सेकंड लास्ट बॉल. हवेमध्ये टॉपेज आणि त्यानंतर यष्टीरक्षक बॉलर दोघे पोहोचले पण अटेम्प्ट केलं गोलंदाज दीनानाथने आणि विकेट मिळाला त्याला. धक्का मिळताना तिसरा, रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट आणि त्यानंतर 2 कॅच बाद असे टोटल 3 विकेट. वरती 3. हा आमचा टॉस बॉक्स मध्ये सध्या जे सगळे आयोजक कमिटी मेंबर्स जे बसलेत प्रणय आलेत नवीन बॅटर. सॉफ्ट हँडलने घ्यायचा प्रयत्न होता पण आता त्या डॉट बॉल निदाव चेंडूची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. 9.00च्या बरोबर करंट रन रेटने 18 धाव फलकावरती असंच खेळत राहिले 36 बनतील. हे आमचे आयोजक आपण टीव्ही स्क्रीनवरती सध्या पाहतोय. करण असेल, निशाल असतील, त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर दिनू दादा आमचे असतील, दिनू भोईर दादा असतील, सगळ्यांना आपण तिथे पाहतोय. आयोजक कोर कमिटी टीम डिस्कस करतायत उद्याचा मेगा फायनल दिवस कशा प्रकारे पार केला जाईल. ललित गुंदोलकर देखील जॉईन झाले होते या डिस्कशन मध्ये. जसं पाहिलं की तिकडे कॅमेरामॅन फोकस करतायत, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर्ड झाली. अनिकेतजी गुंदोलकर साहेब हे देखील तिथपर्यंत आहेत, तिथे देखील ते देखील डिस्कस करतायत. चर्चा चालू आहे उद्याचा दिवस कसा पार करायचा. ज्यांनी आज कॅच पकडले सीमारेषेच्या बाहेर, 2 सोडल्या, तिसरी पकडली राहुल भोईर, ते देखील आहेत तिकडे. राहुल भोईर म्हणतात लाईफ बना दूंगा. चला थोडासा खेळीमेळीचं वातावरण आहे. पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूयात. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये हर्षद. पहिला बॉल कडीला लागलाय, स्क्वेअर लेगला चालला बॉल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक तिकडे बॉल अडवायचा प्रयत्न जरूर, थोडी फंबलिंग झाली, फेकी योग्य पद्धतीने आणि त्यानंतर धावफलकावरती 2 धावा तर इझिली मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा वेलकम केला, स्वागत केलं 2 धावांनी. धावफलकावरती धावा 20 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. प्रणवच्या पहिल्या षटकामध्ये एक सिक्सर चौकार आला आणि त्यानंतर मोठे फटकेच थांबले. पहिल्या 3 चेंडूमध्ये जे 2 फटके मोठे लागलेले तेवढेच, त्यानंतर डबल सिंगल्सच चालू आहे खेळ. आता मोठे फटके पूर्ण थांबलेत, पूर्ण विराम दिलाय. हवेमध्ये पुन्हा उंचीवरती बॉल, पण आता गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला कलेक्ट करतात फेकी करेपर्यंत. आणखी धावा बनवल्या जातील 1 आणि एका धावेच्या मदतीने 21-21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचला गेलाय.
पूर्ण विराम जो दिलाय ना मोठ्या फटक्यांना तो आता पुसावा लागेल, तोडावा लागेल तो. दापोडे संघाची बॅटिंग लाईनअप देखील चांगली आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. मॅन इन फॉर्म प्रितेश पाटील भरपूर वेगाने धावा बनवत आहे. पुन्हा स्टंपवरती आले, या सरळ बाहेर जा. बॉल फेकलाय हवाई सफर करताना, धावा 6, सिक्सर. आणि षटकाराच्या मदतीने 27 वरती 3. प्रणवने सुरुवातीला जोडले होते पण आता प्रणय ते काम करतोय. थोडासा नावात बदल आहे पण खेळण्याचा अंदाज तोच दिसतोय. 9 धावा आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये. चौथा बॉल. गती कमी केली, गतीमध्ये परिवर्तन लगेचच पाहायला मिळाला. थोडा लवकर बॉल सोडला होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धावफलकावरती धाव बनवली जाईल 1 आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 आकड्यावरती आहेत. दापोडे संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर, टॉस जिंकल्यानंतर ॲज युजुअल डिसिजन लिमिटेड ओव्हर्समध्ये ऑलवेज फिल्डिंग करतात संघ, जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये जेव्हा उतरू तेव्हा एक ॲटलीस्ट आकडा दिसतं की गाडीला कुठपर्यंत पोहोचवायचं. पण जेव्हा पहिल्या डावात बॅटिंग करत असतं तेव्हा तो आकडा नसतो डोळ्यासमोर. जेवढ्या बनतील तेवढा बेनिफिट असतो. हेलिकॉप्टर उडवायचा होता, एक धाव तर बनवली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे का? एका धावेवरती थांबवलाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या फळकावरती 29-29. थोडासा आता करंट रन रेट वाढलाय, 10-24 झालाय. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील, षटक क्रमांक 30 मधलं. वीर तानाजी दापोडे अगेन्स्ट आवाज भिनार, ज्यांचा आवाज आज या शिलार नगरीमध्ये दुमदुमलाय खरं तर. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम बॉल. ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या साहाय्याने, मैदानाला गुदगुळ्या करत हा बॉल निघून गेला मिड विकेटला आणि तिकडनं फेकीपर्यंत 1 धाव. एका धावेने प्रणय आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. षटक 30 समाप्त. बरोबर 10.00चा रन रेटने धाव फळकावरती 30. शेवटचा आता अंतिम षटक. थोडा वेळ वाचवा, चला वेळ जास्त खर्च करू नका. प्रोजेक्ट स्कोर तर असं चालत राहिलं 40 दिसेल, पण मी म्हणेन की 45. संपुष्ट 40 वरती होऊन जमणार नाही. 45 जोडावे लागतील. 45 जोडल्या गेला तर मजा येईल. हे षटक जसं कंप्लीट होईल आपण लॉट्स देखील करणार आहोत उद्याच्या दिवसाच्या सेमीफायनलच्या मॅचेसचा. हे खेळाडू कक्ष मान्यता वॉटर सप्लाईज हवेमध्ये, उंचीवरती हवेत आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली आहे. हे रिप्ले पाहावं लागेल. हे जे मोये मोये झालंय ते पाहावं लागेल जरूर. धावफळकावरती 2 धावा बनवल्या. 2 धाब्याच्या मदतीने धावफळक 32 आकड्यावरती जाऊन पोहोचला. ऍक्शन रिप्ले पहा. हुक करायचा प्रयत्न केलेला, भरपूर वर बॉल गेलेला आणि त्यानंतर हा फर्स्ट अटेम्प्ट, त्यानंतर उडला बॉल. सेकंड अटेम्प्ट घेण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याचा हात आला. थर्ड अटेम्प्ट, फोर्थ अटेम्प्ट आणि त्यानंतर धरणीला दान. आयुष्यमान भव. ही कॅच महाग पडेल का? 32 धावा जोडला गेलात, कारण की प्रणयने ज्या पद्धतीने एक जोडला होता ना, त्या प्रणयने त्याचे ते मजबूत खांद्यातली ताकद सांगितली होती. आणि जेव्हा पण बॅटरला संधी मिळते कॅच ड्रॉप केली गेली ना, तेव्हा त्या बॅटरने उत्तर जोरदार दिलेत. मिड विकेटला बॉल आहे, त्या दरम्यान 1 धाव तर बनवली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल. स्ट्रायकर एंडला जर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता तर रनआउटच्या माध्यमातून विकेट जरूर गेला असता, पण आता नो स्ट्रायकर एंडला विकेट जातोय. फलंदाज बाद होईल सोहम.
टीव्ही स्क्रीन अंपायर आपण चेक करूयात. अंपायर रनआउट साठी कन्क्ल्युजन काय अंपायर? स्ट्राइक रोटेटचा की स्ट्राइक सोडली की नाही हे पाहायचं. ओके हा बघा बॉल तर फेकलाय, स्ट्राइक सोडली, पुन्हा रिटर्न रिटर्न गेले, त्यानंतर रिटर्न पोहोचले पुन्हा आणि त्यानंतर हे बॉक्स मध्ये पोहोचले. मग त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड कडनं खेळाडू आला प्रणय आणि नॉन स्ट्रायकर एंडला हा विकेट मिळालाय. सो आता कन्क्ल्युजन हेच आहे. धाव एकच असेल कारण की जे आपले रूल्स आहेत दोन्ही एंडने स्ट्राइक सोडणं गरजेचं आहे आणि अंपायर्सने ती शाश्वती केली की जेव्हा बॉल आला तेव्हा स्ट्राइकच सोडली नव्हती, थांबला होता. जेव्हा बॉल फेकी झाली नॉन स्ट्रायकर एंडला तेव्हा स्ट्राइक सोडली गेली आहे. सो व्हॅलिड पकडलीच जाणार नाही धाव. सो रनआउटही नसेल, धावही नसेल, एकच धाव मिळेल. शॉर्ट बॉल, बॅटची कडा दूरवरनं खेळायचा प्रयत्न केलेला, सोहम माघारी परततील. विकेट, फलंदाज बाद. होती या आधीचा बॉल वरती. आणि आता नवीन बॅटर देवराज. चेंडू क्रमांक 4 देवराज स्ट्रायकर एंडला पुढे टाकलेला, हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एकच धाव घेतली जाईल कारण की प्रणयला ठाऊक आहे या आधी प्रणयला देखील स्ट्राइक हवी होती आणि एकच धाव मिळते. एका धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 34-34. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रणयला स्ट्राइक हवी होती, ती मिळाली, पण जे मनात ठरवलंय ते होईल का? पुल करायचा प्रयत्न केलाय, उंचीवरती बॉल आणि त्यानंतर कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. शेवटचा बॉल, चांगलं षटक हाताळलं खर तर गोलंदाज प्रणयने. 5 चेंडूमध्ये 2 विकेट घेताना त्याने 4च धावा या अंतिम शेवटच्या षटकामध्ये. अगदी मराठी भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हणतात त्याला. इथे हाणा आणि मारी पण होते, पण काहीच होऊन दिलं नाही. शेवटचा अंतिम बॉल आणि त्यानंतर आता लॉंग स्टॉपला चालला, पण अडवला गेला फेकी करेपर्यंत. एक दुसऱ्या धाब्याचा कॉल, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. एका धाब्याच्या मदतीनं पुन्हा एक छोटासा टोटल दिसेल. या आधी आवाज बिनार ने 5 षटकामध्ये 39 रोखल्या होत्या, आता 36 रोखतील का? करूयात आपण लॉट्स. चला लॉट्स करूयात आपण. लॉट्स करूयात आपण.
4 चिठ्ठ्या आहेत आणि चारही चिठ्ठींमध्ये तुम्हाला प्रत्येकी संघांचं नाव दिसेल. टेंबवली असेल, विजेता संघ असेल, गोरसई ब असेल आणि त्याचबरोबर गावदेवी दिवे संघ असेल. जॉय विहान गावदेवी दिवे विजयी संघ, जय बजरंग गोरसई ब आणि टेंभिवली. चिठ्ठ्या आहेत 4, 2 उचलल्या जातील आणि पहिली मॅच फर्स्ट सेमीफायनल टीम आहे जय हनुमान टेंभवली आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपण संघ पाळणार आहोत जॉय कुमार गावदेवी दिवे या 2 संघांमध्ये आणि विजयी संघ आणि जय बजरंग गोरसई ब अशी सेकंड सेमीफायनल मॅच असेल. जय बजरंग गोरसई ब आणि त्यांच्या अगेन्स्ट चौथी चिठ्ठी विजेता संघ अशी असेल. तुर्तास मी थांबतोय तुमच्यापासून. धन्यवाद. तुमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील समीरजी ठाकरे सर. थँक्यू सो मच. थँक्यू मोनिश. मोनिश पाटील यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल आणि अतिशय जबरदस्त भारदस्त समालोचन त्यांच्या आवाजामध्ये जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये तुम्ही ऐकलात आणि शामियाना तुम्ही पाहताय जिथे नुकतंच ड्रॉ संपन्न गेला सेमीफायनलचा आणि श्री गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आपण या खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात केली आणि तेच गणपती बाप्पा आपण सध्या आपल्या ऑन स्क्रीन पाहतोय की निर्विघ्नपणे ही स्पर्धा संपन्न हो, कोणत्या प्रकारे विघ्न न येवो या स्पर्धेमध्ये हेच साकडं खरं तर गणपती बाप्पांच्या चरणी आपण उद्या क्वार्टर फायनल नंबर 4 आणि आता चौथा संघ कोणता उद्या गोरसईच्या बी संघाच्या विरोधात खेळेल आणि आज अगदी जरूर त्याचं उत्तर आता आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळेल आणि 36 धावांचं लक्ष्य. हर्षद चौधरीच्या सोबतीनं बॅटर अजय पाटीलला तुम्ही पाहतायत. ओहो, पहिला बॉल या ठिकाणी लावले अपील करण्यात आले आणि हा जोरदार अपील होता. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न तेथे एक धाव पूर्ण करत असताना बॅटला हलकासा स्पर्श आणि एका धावेने हर्षद ऑफ द मार्क होतोय. 36 धावा खरं तर तेवढं मोठं टार्गेट नाहीये परंतु आता ह्या वेळेचा विचार करता वातावरणामध्ये जो बदल झालेला आहे, जो दमटपणा तुम्ही पाहताय, जो जाणवतो, गारवा जाणवतो, त्याच्यामध्ये बॉल वेगानं ट्रॅव्हल होत नसतात. थोडंसं कठीण असतं फलंदाजांसाठी. ओ पूल केला हा बॉल स्क्वेअर लेगला. प्रणव येतोय बॉल खाली, पकडलाय झेल आणि पहिला धक्का. काय झेल पकडलाय. रनिंग कॅच, एक्सलंट टेकन, बिग विकेट गॉन. खरं तर 36 धावा आपण चर्चा करतोय की मोठी टोटल नाहीये परंतु याच आवाज बिनारनं 5 ओव्हरमध्ये 39 धावांचं संरक्षण आज केलेलं आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे की अशा प्रकारच्या टोटलवर कसा खेळ करावा आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करावी आणि त्याच्यामध्ये जतीन असेल, त्यानंतर राहुल असेल, प्रणव असेल, या सर्वांनी चांगली गोलंदाजी केली आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि पुन्हा एकदा क्वार्टर फायनल पर्यंत हा संघ इथे येऊन पोहोचलाय. त्याच्यामुळे इथून आता जरूर पुन्हा तीच अपेक्षा गावकऱ्यांना असेल, त्यांच्या संघ सहकाऱ्यांना असेल आणि जतीननं ती सुरुवात केलेली आहे. एक धाव फलकावरती असताना एक खेळाडू येथे बाद झाला. पहिला धक्का लागलाय तो वीर तानाजी दापोडे संघाला, परंतु दापोडे संघाला विसरून चालणार नाही. आज या टीमनं चांगला रन चेस केला आणि मागच्या सामन्यामध्ये धावांचं संरक्षण करत असताना एक मोठं टार्गेट त्यांनी दिलंय. म्हणजे बॅटिंग त्यांच्या टीमकडून चांगली पाहायला मिळाली आहे. विशेषतः प्रितेश पाटीलच्या बॅटमधून धावा आल्यात, सुजलच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिल्यात. त्याच्यामुळे इथून आता हर्षद मागच्या 2 मॅचमध्ये कुठेतरी ऑफ कलर दिसला
त्याच्याकडून अपेक्षा असेल की चांगला डाव त्यानं साकारावा, चांगली टोटल त्याच्या बॅटमधून बनावी आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून रन्स याव्या. आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पॉवर शेलार चषकाचा 6वा दिवस यशस्वीरित्या मित्रांनो या ठिकाणी संपन्न होतोय. 7 दिवसीय ही स्पर्धा आणि उद्या या स्पर्धेचा कोण होणार विजेता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल उद्या असोसिएशन अंतर्गत. चला मॅच सुरू करा. दोन्ही अंपायर डिस्कस करतायत त्या ठिकाणी. खरं तर या स्पर्धेमध्ये अंपायरिंग क्वालिटी पाहायला मिळाली आहे सर्वच पंचांच्या वतीनं. गोकुलदास पाटील सर, राजेंद्र पाटील सर, शकील कोटी सर, परेशी महाजन, शानू कुरेशी, मैताब खोत, जे पंच या ठिकाणी स्पर्धेमध्ये आले आणि तसंही शेलारकर सर्व काही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतात. लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा, बॉल फाईन लेगच्या दिशेने येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावरती चांगली सुरुवात केलेली आहे. सध्या तरी जतीननं पॉवर प्लेमध्ये कमीत कमी धावा आल्या तर डेफिनेटली इथून दबाव वाढेल आणि तो दबाव आता इथून वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. हो यावेळेला लाऊडली अपील, अनदर विकेट गॉन. हर्षद चौधरी पुन्हा एकदा निराश पावलांनी मैदानाच्या बाहेर. लागणारा दुसरा धक्का वीर तानाजी दापोडे संघाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय जतीन विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय आणि बरोबर यशांच्या मध्ये सापडलाय. विकेट प्राप्त करत असताना जतीन राणे. दोन महत्वपूर्ण खेळाडू, अगदी सलामीची जोडी जी मैदानात आली होती आजी आणि हर्षद, फार स्वस्तामध्ये बाद झाले आणि इथून आता दबाव तो कमालीचा वाढलेला वीर तानाजी दापोडे संघावरती. 36 धावांचं लक्ष. चर्चा तीच सुरू होती की लक्ष तेवढं मोठं नाहीये, परंतु याच संघानं आज ऐतिहासिक विजय मिळवला ज्या वेळेला 30 चेंडूंमध्ये 39 धावा वाचवल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये. जशास तसं प्रत्युत्तर आता या ठिकाणी गोलंदाजांनी दिलेलं आहे. जीत पाटील नवीन बॅटर, जतीन तयार. ओ यावेळेला पुन्हा बॉल हवेत, आणखी एखादी विकेट मिळू शकते. आणखी एक फलंदाज बाद. तिसरा धक्का लागलाय, सुनील भोईरनं पकडलाय झेल आणि समाप्त होतोय जीत पाटीलचा खेळ. जतीन राणेनं कमाल केली आहे. तिसरी सफलता आपल्या टीमला मिळून देत असताना या महत्वपूर्ण सामन्यामध्ये लागोपाठ विकेट वरती विकेट येताना वीर तानाजी दापोडे संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. दबाव या संघावरती तुम्हाला आता बघायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उद्याचा लॉर्ड्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या पहिला सामना असेल. उद्या मित्रांनो या स्पर्धेतील फायनल दिवस आणि शेलार आंबाडी असोसिएशन या अंतर्गत जो एक सामना पेंडिंग आहे सेमीफायनलचा, तो सामना असेल सिकंदर स्पोर्ट महापोली आणि रियांश 11 सावे. ठीक 9 वाजता या दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचे. निशाल भोईर सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना असेल जय हनुमान टेंबोली, अर्थातच वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबोली आणि जॉय अँड विहान कुमार केवनी दिवे या दोन टीममध्ये पहिला सेमीफायनलचा सामना असेल BGCA मधून. आणि चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय बजरंग गोरसेबी हा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. टेंबोली आणि दिवे दोन्ही टीमनं 10 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेला फटका हवेत आहे, खेचलाय बॉल आणि हवेतून टाटा बाय बाय करत असताना बॉल निघून जातोय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ दी पार्ट येतोय. अंकल भोईर यांच्याकडून सुनील भोईरसाठी बेस्ट ऑफ लक आलेत आणि जो झेल पकडला नक्कीच त्याच्यासाठी जरूर त्यांच्या माध्यमातून बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. अंकल भोईर आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. षटकार आला, हॅट्रिक बॉल होता आणि त्याच्यावरती सिक्सर पाहायला मिळाला तो गणेशच्या बॅटमधून. आणि या फटक्याने कुठेतरी जो दबाव वाढत होता तो दबाव आता कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धावांची गरज आहे. सुजल पाटील आणि गणेश ही जोडबोली मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जतीन राणेनं काय गोलंदाजी केली आहे.
8 धावा खर्च करत असताना 3 विकेट प्राप्त केल्या. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वाची भूमिका गणेशनं एक षटकार मारला, आणखी 2 मारले तर सचिन भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. 36 धावांचं लक्ष्य आणि इथून उद्या पहिला जो सेमीफायनलचा सामना होणार आहे तो ठीक 9 वाजता असेल. सिकंदर स्पोर्ट महापोली विरुद्ध रियांश 11 चावे. दोन्ही टीम 9 वाजता रिपोर्टिंग करायची आणि उद्या बीजीसीए मधून पहिला सेमीफायनलचा सामना ठीक 10 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान वनु स्पोर्ट जय हनुमान टेंबोली विरुद्ध जॉय अँड विहान कुमार गावदेवी केवनी दिवे आणि तदनंतर जय बजरंग गोरसई बीच्या विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ असा दुसरा सेमीफायनलचा सामना उद्याच्या दिवसातील लढती तुम्हाला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर्स प्रणव भोईर आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बघितलं की बॅटर स्विच होतोय आणि लगेचच बॉल लेगस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला प्रणव भोईरनं आणि हा बॉल डॉट येतोय. सिकंदर स्पोर्ट महापोली आणि रियांश 11 चावे जो शेलार अंबाडी असोसिएशन अंतर्गत सेमीफायनलचा सामना पेंडिंग आहे तो सामना ठीक 9 वाजता होणार आहे. 9 वाजेपर्यंत तुम्हाला 8:45 पर्यंत तुम्हाला मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे. प्रणवचा बॉल पुन्हा खेचला ऑन साइडला, खाली क्षेत्र, बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आणखी एक सिक्सर आता सुजल पाटीलच्या बॅटमधून. क्लासिकल फटका, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर आक्रमण केलाय, हल्ला चढवलाय. आता माहिती येणाऱ्या बॅटरमध्ये प्रितेश पाटीलचं येणं बाकी आहे. गणेशने एक षटकार मारलाय आणि आता सुजलनं देखील हात खोललेले आहेत, कारण इथून आता धावा जर का वेगानं बनवल्या तर येणाऱ्या फलंदाजांवर दबाव कमी होईल. आणि आता इथून विदाऊट प्रेशर का खेळतोय तर त्याला माहिती येणाऱ्या बॅटर्समध्ये अजूनही प्रितेश येणं बाकी आहे. हीच तर एक महत्वाची गोष्ट असते की संघातील प्रमुख बॅटर ज्यावेळेला डगआउटमध्ये सुरक्षित असतो ना त्यावेळेला त्या फलंदाजांना एक संधी असते. मग काय विकेट तर विकेट, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. हो, लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल आहे. विकेटवर जाण्याचा प्रयत्न केला प्रणव भोईरनं, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, मिळेल अतिरिक्त धाव. एक्साच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकत असताना 15 या आकड्यावरती. सुजल पाटील स्ट्रायकिंग एंडला एक सिक्सर त्याच्या बॅटमधून या अगोदरच्या सामन्यामध्ये आला होता. प्रणव यावेळेला जास्त बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. खराब क्षेत्ररक्षण, चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या जातात. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आता हळूहळू चांगला एव्हरेजनं बॅटिंग सुरू केली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी 4 ओव्हरमध्ये 36 करायच्या होत्या, 9च्या एव्हरेजनं धावा जोडायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, परंतु आता तदनंतर या ओव्हरमध्ये प्रणव भोईरच्या विरुद्ध चांगलं आक्रमण करण्यात आलेलं आहे आणि एक चांगली स्थिती. आता भले 3 विकेट वीर तानाजी दापोडेचे पाहायला मिळाले, परंतु आता योग्य ती स्थिती आपण पाहतोय सध्या. तो फटका फसल्या हवेत आहे, इथे कंट्रोल नव्हता फटक्यामध्ये. आणखी एक खेळाडू बाद, सुजलला मैदान सोडावं लागेल. लागणारा 4था धक्का. प्रितेश पाटील आता मैदानामध्ये एंटर होतो. इथे प्रणव भोईर सफलता मिळवून देत असताना आपल्या टीमसाठी सुजल एक सिक्सर त्याच्या बॅटमधून जरूर आला, परंतु तो खेळाडू या ठिकाणी बाद झाला आणि आता प्रणवनं देखील चांगला पलटवार केला. हे समीकरण पहा, 14 चेंडूंचा खेळ शिल्लक, 19ची गरज. सध्या कॅमेरा स्टँड मध्ये ललित गुंदोलकर आणि निशाल म्हणजेच बालू भोईर यांना तुम्ही पाहताय. 14 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. गणेशनं एकच चेंडू फेस केला आणि तो षटकार त्यानं मारलाय. तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. प्रणव भोईर, ह्या विकेटचा शोध घ्यावा लागणार आहे प्रणवला. तेव्हा कुठे दापोडे संघाला तुम्ही अडचणीमध्ये टाकू शकाल, कारण आजचा दिवस पाहिला तर प्रितेशच्या बॅटमधून धावाही आलेल्या आहेत.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला. थर्डमॅन एंड साइड सर्कल फाईन लेग देखील तुम्ही सर्कलमध्ये पाहतायत. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाईक फिल्डर सेट करण्यात आले आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये तुम्ही पाहतायत. राऊंड द विकेट ना बॉल सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करत असताना पुश करत असताना सिंगल कंप्लीट करतो आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 18 या आकड्यावरती अर्धा रस्ता आता पूर्ण केलाय. आणि ज्या एव्हरेजनं दाबा बनवणं गरजेचं तो एव्हरेज आता सध्या तरी फलंदाजांनी या ठिकाणी मेंटेन ठेवलं आणि आता उर्वरित 13 चेंडूंचा काही शिल्लक 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. लास्ट 30 बॉल्स आर रिमेनिंग अँड 18 मोर रन टू विन. 18 रन यहाँ से दूर इस मुकाबले को जीतने के लिए गणेश पाटील मोठे फटके खेळतोय बॅटची कडा. बॉल मागे फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक बॉल अडवणार तोपर्यंत इथे पहा ओव्हर थ्रो झाला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल परंतु इथे 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि आता गोलंदाज थोडा नाराज असेल. या 2 धावांनी स्कोर 20 या आकड्यावरती गेलाय. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी वीर तानाजी दापोडे संघाला 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज. अगदी इंटरनॅशनल ग्राफिक सध्या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण पाहतोय. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट आणि लगेचच ड्रोन कॅमच्या साहाय्यानं कॅप्चर केलेली ही रील देखील आपण पाहतोय. 12 बॉल्स आर रिमेनिंग अँड 16 रन्स टू विन. वाव, सुपर व्यू. रोहन गोलंदाजी मार्कवर आल्या. रोहन आज मॅच विनिंग गोलंदाजी केली. पहिल्या सामन्यामध्ये ज्यावेळेला 39 धावांचं संरक्षण करत असताना आवाज भिनार संघाला त्यानं कुठेतरी मी म्हणेल इथपर्यंत आणण्याचं काम केलंय. परंतु इथून पुढे नेण्यासाठी रोहनला चांगलं काम करावं लागणार आहे. समोर प्रितेश 20 धावा धावफलकावर 12 चेंडू 16ची गरज. रोहन तयार. रोहनचा पहिला बॉल ड्राईव्ह केला फुल टॉसवर घेऊन. बॉलर अगदी इथून विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खाल्यानंतर त्यांना कमबॅक केला होता आणि हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आलं. जय बजरंग पावर शेलार चषक आयोजक आम्ही शेलारकर आणि त्यांच्या वतीनं रंगत असलेला क्रिकेटचा महासंग्राम दिनू भोईर यांच्याकडून स्वर्गीय मनोज भोईर यांच्या स्मरणार्थ आईवा जेलसाठी 400 रुपयांचं पारितोषिक आहे. आज राहुल भोईरनं ते पारितोषिक जिंकलेलं आहे. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये राहुल भोईरनं ते पारितोषिक जिंकलं. पुन्हा समोर ड्राईव्ह करण्यात आलं आणि इथे काय घडलंय. धावबाची संधी असेल. रन आउट चान्स. बॅटर गनू बॅक टू डग आउट. गणेशला मैदान सोडावं लागेल. धावबाच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय वीर तानाजी दापोडेला. घुसून मारणार अशी त्यांच्यामध्ये ताकद आहे आणि ते करूनही दाखवलं. त्यांना तुम्ही छोटीही वाट जर का दिली तर डेफिनेटली त्या वाटेवरती ते यशाच्या दिशेनं मार्गक्रमण करण्याची तयारी ठेवतात. नवीन बॅटर गीतेश. स्ट्राईक एंडला बॅटर असेल प्रितेश. 21 धावा धावफलकावर. रोहन तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा खोदात टाकलेला बॉल बांधून ठेवलाय. यावेळेला पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. खराब क्षेत्ररक्षण. सुनील कडनं आता चुकी झाली आहे. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. एक धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी 3 धावा मिळाल्यात. या धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील. सुनील आउटफील्ड मधील तसाही एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळत आलाय परंतु आता त्याच्याकडून झालेली चुकी संघाला कुठेतरी त्याचा भूदंड भोगावा लागतोय. या 3 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 24 धावा. येणारे 9 बॉल 12 धावांची गरज आहे.
रोहन प्रयत्न करतोय. रोहननं बॅकलिफ्ट वर करू दिलेली नाहीये, परंतु त्या रोहनला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकांना चांगलं काम करावं लागेल, तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. कारण मित्रांनो, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्यानं खेळून चांगलं खेळून होणार नाही. 11च्या 11 खेळाडूंना चांगलं खेळावं लागेल. 9-12 यावेळेला समोर फोर्स केला. पुन्हा लॉंग ऑनला बॉल येतोय. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती. सुनील पुन्हा एकदा. सुनीलकडे आज भरपूरदा चेंडू जातोय. एक झेली त्यानं पकडला, परंतु एक मिस्टेक त्याच्याही वतीनं राहिली. आता येणारे 8 बॉल 11 धावांची गरज आहे. लास्ट 8 बॉल आर रिमेनिंग अँड 11 मोर रन टू विन. आने वाली 8 गेंदे 11 रनों की जरूरत. कोण पोहोचणार टॉप 4 मध्ये, हे डगआउटचं दृश्य तुम्ही पाहतायत. टाळ्या वाजतायत, कारण त्यांना माहिती आहे की अजूनही प्रितेश मैदानात आहे. 8 चेंडू 11ची गरज. रोहन विकेटचा शोध घेणार का? ओव्हर द विकेट. ओ क्रॅकिंग पंच, व्हॉट अ शॉट. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रितेश पाटीलचा वार, हा येतोय चौकार. कडक शॉट. ग्रेट, एक्सलंट स्ट्रोक. बॉलच्या मेरिटवर विथ द बाउन्स हा फटका एक्झिक्यूट करत असताना आता 7 मध्ये करायच्यात 7 धावा. रन द बॉल इक्वेशन. मॅच मध्ये पलटवार केलाय दापोडेनं. 7 मध्ये 7ची गरज. परफेक्ट यॉर्कर. डिग आउट करत असताना 1 धाव मिळाली आहे आणि एका जावेवरती समाधान. शेवटचे 6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. ए पा रोहनचा परफेक्ट यॉर्कर होता. रोहननं चांगली गोलंदाजी केली. काही वेळेला त्याच्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणही खराब झालं आणि आता त्याच्यानंतर खेळाडू कक्ष स्वर्गीय यशवंत भोईर. खेळाडू कक्षामध्ये तुम्ही दापोडेचे खेळाडू आता अगदी रिलॅक्स दिसत आहेत. याचं कारण काय तर 6 चेंडूंमध्ये 6 धावा करायच्या आहेत. 36 धावांचं लक्ष होतं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 30 धावा बनवल्या. भागीदारी कुठेतरी मोठी पाहायला मिळाली नाही, परंतु आता प्रितेश आणि गीतेश या दोघांनी आता कुठेतरी एक चांगला जम बसवलाय आणि चांगल्या ताला सुराने त्यांचा खेळ पाहायला मिळालाय. एव्ही स्पोर्ट्स आदेश गीते, विनय गीते यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी देखील एक बॅट या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आवर्जून नक्की तुम्ही भेट द्या. तुम्हाला स्पोर्ट्स इक्विपमेंट काही हवे असतील तर एव्ही स्पोर्ट्सला एकदा नक्की भेट द्या. क्वालिटी विथ क्वांटिटी असंच त्यांचं स्लोगन राहिलं आणि एव्ही स्पोर्ट्सला नक्की सपोर्ट करा. शेवटच्या 6 बॉलमध्ये 6ची गरज. चर्चा सुरू आहे. दोन्ही 12th मॅन चर्चा करतायत. दापोडेचा 12th मॅन अगदी शांत बसलाय. त्याला माहिती आहे की इथून एक फटका दूर आहे आणि बिनार त्यांनी सांगितलं की आमच्याही गोलंदाजांनी सकाळी इतिहास रचलेला आहे. म्हणून दोघांमध्ये आता त्यांच्यामध्ये युद्ध झालंय. जिंकणार कोण? अंतिम षटक सोहम बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. हे सर्व प्रेक्षक, बिनारचे काही प्रेक्षक चिंतेत दिसत आहेत. 6 बॉल आणि 6ची गरज. इथून विकेट घ्याव्या लागतील. 1-2 विकेट आल्या तर मॅच मध्ये पलटवार. डॉट बॉल आलं तरीही पलटवार होणार आहे. प्रितेश आहे, बॅकफुटला गेल्या, जागा बनवली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. ओ हो हो हो, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा त्याही ठिकाणी मिळाल्यात. अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड नव्हे तर कुऱ्हाडीवर पाय मारता असंच म्हणूया आपण. येणारे 5 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. जी एनर्जी, जो उत्साह आणि जे एक्साइटमेंट बिनारकरांनी सकाळी दाखवली, ती एनर्जी मुळीच ह्या मॅच मध्ये दिसून आलेली नाहीये. म्हणून मित्रांनो, क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं सोपं काम नाहीये. कन्सिस्टंटली तुम्ही परफॉर्म करत राहा. एक मॅच आज शतक मारणारा खेळाडू उद्याही शतक मारेल असं नाहीये. हे सातत्य भरपूर कठीण असतं. 5 बॉल 4ची गरज. सोहम तयार. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथेही मिळाली आहे. आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. दरम्यान नवीन क्रिएशनचे प्रोप्रायटर नवीन भोईर यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मित्रांनो, हे जे तुम्ही बॅनर्स पाहतायत चौफेर, हे जे तुम्हाला डिझायनिंग केलेलं बॅनर्स बघायला मिळतात, अगदी प्रोफेशनल डिझाईन नवीन क्रिएशनच्या वतीने करण्यात आलेले आणि त्यांच्या या ठिकाणी शुभागमन, आपलं मनपूर्वक स्वागत. 4 चेंडू आणि 3ची गरज. हे आम्ही शेलारकर. मित्रांनो, आयोजनामध्ये हे जे लहान लहान मुलं आहेत ना, यांची मेहनत पाहायला मिळालेली आहे. सर्वांनीच आम्ही शेलारकर म्हणजे सर्व गावाने हातभार लावलाय स्पर्धेला. म्हणून एक यशस्वी स्पर्धा आज ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेत राहणारी स्पर्धा पाहायला मिळाली आहे. 3ची गरज. ऑन द राईट्स, लॉफ्टेड ऑन राईटचा फटका वी मध्ये एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑनला एकच धाव आणि आता 3 बॉल 2ची गरज. हळूहळू इथून एखादा डॉट बॉल दबाव वाढवणार आहे, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. सेमी फायनल मध्ये पोहोचणार कोण?
जय बजरंग गोरसई बीच्या विरुद्ध खेळणार कोण? सेमी फायनलचा सामना, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. येणारे 3 बॉल 2 धावांची गरज. सोहम आतून हार मानलेली नाहीये, नक्कीच प्रयत्न करतोय. चांगले कटर त्याच्याकडे आहेत. समोर प्रितेश पाटील. हा फुल टॉस, चुकीचा बॉल. फुल टॉस ला महत्व आता इथून कमी असणार आहे. एक धाव मिळाली आहे, सेकंडचा कॉल आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु आता अंपायर नक्कीच टीव्ही अंपायरची मदत घेणार आहेत, कारण इथून रिस्क घ्यायचीच का? 2 धावा पूर्ण झाल्या आहेत की नाहीत ते आता टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. अगदी डाऊटफुल आहे आणि आता अंपायर गोकुलदास पाटील सर एक फुल टॉस फ्लिक करत असताना आउटफील्ड मध्ये बॉलला पाठवलं. मिड विकेटला चेंडू आला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला. हे पाक कीपरकडे थ्रो आला आणि गोलंदाजाच्या दिशेनं कीपरनं तो पास केला आणि त्याच्यानंतर फलंदाज त्या ठिकाणी पोहोचला आहे की नाही ते आता आपल्याला बघायला मिळेल. अगदी क्लोज कॉल आहे. धाव जर कंप्लीट असेल तर मॅच फिनिश, सामना विजयी होतील. आणि जर का बॅटर आउट असेल बॅटर आउट म्हणजेच अजूनही एका धावेची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मॅच इज ऑन नाव. 2 बॉल शिल्लक, एका धावेची गरज. प्रितेश पाटील कडे सर्वांच्या नजरा, सोहम कडे सर्वांच्या नजरा. कोण पोहोचणार सेमी फायनल मध्ये? जय बजरंग पॉवर शेलार चषकामध्ये अशाच मॅचेस साठी खरं तर ही स्पर्धा ओळखली जाणार आहे. मागच्या 6 दिवसांमध्ये चित्त थरारक लढती तुम्हाला पाहायला मिळाल्या. अगदी क्लोज फील्डर्स सेट करण्यात आल्यात. सोहमनं हार मानलेली नाहीये आणि प्रितेशलाही जिंकायचं आहे, कारण ही स्पर्धा फार मोठी आहे. आज या स्पर्धेतून बाहेर झालो तर पूर्ण 365 दिवस आपल्याला या स्पर्धेची वाट बघावी लागेल, कारण जय बजरंग पॉवर शेलार चषक या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आणि स्पर्धांना सर्वांनाच हवी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. येणारे 2 बॉल, एका धावेची गरज. प्रितेश पाटील स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाज तयार होतोय. सोहम, एखादा डॉट बॉल, विकेट. सोहम तयार. ओ हलक्या हाताने कट केला. प्रितेशला माहिती आहे इथून मोठा फटका नाही तर एकच धाव बनवायची आहे आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय. वीर तानाजी दापोडे संघानं सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा 4था संघ तुम्ही पाहतायत. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये खूप खूप अभिनंदन वीर तानाजी दापोडे अँड हार्ड लक. आवाज बिनार, चांगला खेळ तुमच्याही वतीने राहिला, परंतु शेवटच्या मॅच मध्ये सेशन आपण करूया. सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत आणि संतोष भोईर, मला वाटतं देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर मित्रांनो, हा जो शामियाना ज्यांनी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सजवला आणि त्याच या डेकोरेशनची चर्चा, या स्पर्धेची चर्चा आजवर संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला बघायला मिळाली आहे, ऐकायला मिळाली आहे आणि त्यांच्या शुभाशय आपण देत आहोत प्रणयला सामनावीराचा पुरस्कार. तर मित्रांनो, आता प्रणय ज्यांना अंतिम षटक हाताळले आणि मॅच विनिंग गोलंदाजीत म्हणावी लागेल. दिवस या ठिकाणी इथेच समाप्त झाला मित्रांनो. 6व्या दिवसाचा खेळ यशस्वीरित्या संपन्न झाला. उद्या फायनल डे आपण या स्पर्धेचा पाहणार आहोत, परंतु पुन्हा मिळूया उद्या ठीक 9 वाजता याच क्रीडांगणावर, याच भालचंद्र क्रीडांगणावरती
आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये. थँक्यू सो मच. हॅलो